नाम प्रियदर्शी सम्राट अशोक, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या धम्म या शिबिर महामानवांना त्रिवार पंचांग भिक्खू संघामध्ये वरिष्ठ असणारे व माझे गुरु असणारे पूजनीय भंते विनयपालजी महास्तविद यांना सुद्धा वंदन व तसंच या ठिकाणी भिक्खू संघामध्ये उपस्थित असणारे पूज्य भदंत धम्मसिंगजी महाथेरो, त्याचबरोबर पूज्य भदंत यशकुमार सिंगजी थेरो, तसंच संपूर्ण उपस्थित भिक्खू संघ व भिक्खू संघ यांना वंदन करतो व या ठिकाणी या श्रावण शिबिराच्या सांगता समारोह कार्यक्रमाकरिता या ठिकाणी उपस्थित श्रद्धावान उपासक उपासिका यांना खूप मंगलमैत्री मंगलकामना। आज या ठिकाणी बऱ्याच लांबून दुरून उपासक उपासिका आलेल्या आहेत आणि कालचं जे वातावरण आहे ते कालचं वातावरण सर्व उपासक उपासिकांना माहीतच असेल, कारण कालच्या त्या वातावरणामुळे जे नियोजन आहे ते नियोजनाचा जो टायमिंग आहे किंवा थोडस धावपळ आहे ते मृत्यू जे आहे ते मृत्यू अटळच आहे। काही लोक लवकरच जातात, काही लोक वय झाल्याच्या नंतर जातात, काही पूर्ण वय झाल्याच्या नंतर जातात। हे तर निसर्गाचा नियम आहे, हा नियम सर्वांवरच लागू आहे। मग आता हा नियम काय निसर्गाचा नियम आहे, पण तत्पूर्वी जे आपल्याला जीवन मिळालेलं आहे ते जीवन आपण कशा पद्धतीने धम्माच्या मार्गावर चालून आपण या ठिकाणी कुशल कर्माचा संचय करून शिलाचं पालन करून कशा पद्धतीने आपण आपलं जीवन जगलं पाहिजे, जे जीवन जगण्याची जी कला आहे ते जीवन जगण्याची कला आपण कशा पद्धतीने शिकून घेतली पाहिजे, हे फक्त आणि फक्त भगवान बुद्धाच्या धर्मामध्येच आपल्याला शिकण्यासाठी मिळते। आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की जे श्रद्धा आहे ते श्रद्धा